नमस्कार. इंडियन मॉम इन जपानमध्ये मी आज तुमचं स्वागत करते. तर आत्ता वाजलेली आहेत म्हणजे सकाळची 9 आणि म्हटलं की तुम्हाला बाहेरचं वेदर दाखवून घ्यावं. आता जस्ट खूप छान असं वेदर झालं आहे आणि आज टेम्परेचर आहे 3-4 वगैरे असं. तर चला वेदर बघून घ्या. क्लाउडी आहे वेदर आणि मला असं वाटतं की ह्या वीकमध्ये ना परत स्नो होण्याची शक्यता आहे. आणि इकडे बघा असे कपड्यांसाठी ना हे असे बाल्कनीमध्ये मला असे रॉड्स दिलेले आहेत आणि त्याला मग मी माझ्याकडे ॲक्च्युली आधी तसंवालं स्टँड होतं इंडियावरून आणलेलं, जसं आपलं इंडियाचं असतं ना तसंवालं स्टँड होतं. पण तुम्ही बघाल इकडे ना माझे हे हवा एवढी असते ना की बघा हे स्टँड पण ना हवेने तुटलं आणि मी हाईटवर राहते ना तर हवा खूप जास्त फोर्समध्ये असते. मग आता सध्या एवढं स्टँड राहिलं आहे. पण इथे ना कचरा डंप करण्याचं पण थोडेशा ना प्रोसेस असतात की तुम्ही डंप करायचं तर त्याच्यासाठी पण तुम्हाला पे करावं लागणार. म्हटलं आता सध्या हे असं यूज होतं आहे आणि ते फोल्ड करून पण राहतं आहे, सो ते फेकण्यापेक्षा यूज करून घ्यावं. आणि इथे मग मी अशा प्रकारच्या अशा रश्या लावून घेतल्या. ॲक्च्युली ते रॉड टाकण्यासाठी आहे, ही वाली स्पेस रॉडची आहे अशी. पण मग इथे ना असे हे भेटतात अशा प्रकारचे हुकवाल्या रश्या भेटतात. मग त्यावाल्या मी ॲड केलेले आहेत तिकडे. आणि हे ना इकडे असं जॅकेट्स वगैरे बघा, ते वीकली किंवा एक 10-15 दिवसातून एकदा जॅकेट सगळे धुते मी, वॉश करते छान. कारण का मग नंतर प्रॉब्लेम नको की स्टेनिंग म्हणजे स्मेल वगैरे करतं त्याच्यामुळे. आणि जसं की मी तुम्हाला माझ्या छोट्या क्लिपमध्ये दाखवलेलं की लॉन्ड्रीसाठी इथे खूप वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, तसेच मी खूप यूजफुल पण ऑप्शन्स आहेत. हे असं मी फक्त सॉक्ससाठी, हे आपल्या इंडियात पण भेटतं, पण हे सॉक्ससाठी मग मी हे असं घेऊन आलेली आहे. आणि तुम्ही विचार करत असाल ही लॅडर कसली आहे, ही अशी वरपर्यंत चालली आहे. बरोबर, ही ॲक्च्युली इमर्जन्सी लॅडर आहे आणि मी 6th फ्लोअरवर राहते. 6th फ्लोअर इन केस कधीही काही झालं तर मी वर जाऊ शकते किंवा वरून लोक खाली येऊ शकतात, त्याच्यासाठी असतं. आणि हे बघा इथे असं मोठं ना गादी वगैरे ब्लँकेट्स वगैरे वाळवण्यासाठी ना असे मोठे क्लिप्स असतात. तर हे मी इथेच ठेवते. जेव्हा पण मग मी वॉश करणार ना मग तेव्हा मग मी ते यूज करते. आणि बघा मी छोटंसं असं एक प्लांट लावलं आहे, पण त्याला फुलं वगैरे येत नाही, पण ते फुलाचंच आहे. आणि हे मी इंडियावरून आणलेली माझी मॅट आहे, माझ्या बाल्कनीत होती. म्हटलं घेऊन जाते, तिकडे यूज होऊन जाईल कारण बाल्कनी होती. आणि तुम्हाला अजून एक खूप वेगळी गोष्ट अशी दाखवायची आहे मला, म्हणजे जपानमधल्या बाल्कनीजमध्ये सगळ्याच बाल्कनीजमध्ये असते की नाही हे मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की दाखवावी. माझ्या बाल्कनीमध्ये आहे. तर चला, तिथं शूज वाळत आहेत, ॲक्च्युली वाळलेत बऱ्यापैकी, हवेने जरा हँगर्स वगैरे उडाले. तर ना अशी माझी फुल अशी लांबच्या लांब बाल्कनी आहे. आणि ना हे असं काय आहे तुम्ही विचार करत असाल, हो की नाही. मी तुम्हाला जरा ओपन करून दाखवते. तर तुम्हाला आता मी एक्सप्लेन करते की हे काय. आणि मी हे उभी पण राहिली आहे बघा ह्याच्यावर. ॲक्च्युली हे ना बाहेर जरा थंडी आहे, मी आत येऊन बोलते. तर ॲक्च्युली हे काय आहे माहिती आहे का, जर इन केस काही प्रॉब्लेम होतो, स्टेअर केसनी जर आपल्याला जाता आलं नाही, घरात आग लागली, काही इथे म्हणजे इन्सिडन्स होण्यासाठी काही होऊ शकतात, त्याचा आपण काही गॅरंटी देऊ शकत नाही. पण तेच आहे की जर काही झालं इन्सिडन्स तर तुम्ही अशा वेळी काय करणार. म्हणजे पळण्यासाठी तुम्हाला रस्ता हवा. एक तर तुम्ही स्टेअर केसनी जाणार, अशा वेळी लिफ्ट घेण्याचा कुठलंही लॉजिक बनत नाही कारण इलेक्ट्रिसिटी एकदम बंद होते पूर्ण बिल्डिंगची, त्यामुळे लिफ्ट घेऊ शकत नाही. मग अशा वेळी ना अशा इमर्जन्सी लॅडर जे तुम्ही वरतून पाहिले, मी तुम्हाला दाखवलं ते, आणि जे असं मी ओपन करून तुम्हाला आता दाखवलं ना ते, तिथे पण एक फोल्डिंग लॅडर होती. मग ती ओपन होते आणि मग तिथून आम्ही खालचे जे आमच्या 5th फ्लोअरवरती राहतात त्यांच्या बाल्कनीत जाऊ शकतो. तिथे देखील सेम असंच आहे बॉक्स, तो ओपन करून तसं करून आम्ही म्हणजे स्टेप बाय स्टेप खाली ग्राउंडला जाऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारे ह्या ज्या बिल्डिंग्स आहेत ह्याचे म्हणजे बोलतात ना फीचर्स डेव्हलप केलेत. तशाच प्रकारे म्हणजे काही होऊ शकतं. सो तुम्ही त्याच्यासाठी तुमच्याकडे ऑप्शन हवं की तुम्ही कुठे जाणार, कसं जाणार. आणि ह्याचं ॲक्च्युली असं काही पर्सनली ज्ञान दिलं जात नाही, पण जेव्हा आपण घर रेंटवरती किंवा बाय करतो ना तेव्हा जे एजंट वगैरे असतात ना ते आपल्याला प्रॉपर एक्सप्लेन करतात
कुठल्या गोष्टीचा यूज कशासाठी आहे वगैरे ते सगळं. तर अशा प्रकारे माझी बाल्कनी होती आणि तुम्हाला मी आजचं खूप छान असं वेदर दाखवलं. आणि आज असा विचार करते की आता मुलाला तर ड्रॉप करून आली आहे, थोडं मी सामान घेऊन आली आहे मार्केटमधून आणि आज आहे वेनसडे. म्हटलं की चला आज काहीतरी नॉनव्हेजचा बेत करते, बऱ्याच दिवस झालं नॉनव्हेज केलं नाही. तर आज मी तुमच्याबरोबर ना बटर चिकनची रेसिपी शेअर करणार आहे आणि मी नान पण बनवणार आहे. पण नान वगैरे ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड आणि लाँग होऊन जाईल व्हिडिओ, म्हणून म्हटलं नान कधीतरी पुन्हा एकदा दाखवील. मी विदाऊट सोडा ॲड करता नान बनवते, तर ते हेल्दी पण असतात लहान मुलांसाठी वगैरे. तर मग मी ते पण त्याची पण एकदा रेसिपी शेअर करीलच. पण आता सध्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बटर चिकनची रेसिपी, की मी माझ्या स्टाईलनी बटर चिकन कसं बनवते. आणि बटर चिकन जे आहे ना ते एक्झॅक्ट जसं हॉटेलमध्ये असतं ना एकदम सेम तशीच चव लागते. तर मी थोडे 1-2 वेळा एक्सपेरिमेंट्स केले, त्यानंतर मी माझं प्रॉपर टेस्ट ती आली आहे बटर चिकनला जशी हॉटेलमध्ये असते. त्यामुळे म्हटलं चला तुमच्याबरोबर आता तेही शेअर करूयात. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडल्यास कमेंट नक्की करा, शेअर नक्की करा. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी सगळ्यात आधी ना काय काय घेतलं ते दाखवते. इथे मी 1/2 kg चिकन घेतलं आहे. इथे चिकन मसाला, चाट मसाला घेतला आहे. मी ना सगळे मसाले असे कंटेनरमध्ये ठेवले आहेत. आणि हे मीठ आहे, बारीक चिरून कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि इथे रेड चिली पावडर आहे आणि ही फ्रेश क्रीम आहे आणि हे आहे कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी कस्तुरी मेथी घेतली आहे. आणि इकडे ना जपानमध्ये होकायडो बटर म्हणून आहे. बटरमध्ये ते होकायडो म्हणून एक राज्य आहे, तिकडचं बटर खूप फेमस आहे. आणि हे आहे अर्धा लिंबू. तर चला आता मी तुम्हाला दाखवते की मी एक्झॅक्टली कसं बनवलं आहे. आणि ह्याच्यामध्ये ना साखर जी आहे ना मी ती इथे तुम्हाला दाखवायची राहिली, पण ती पण तुम्ही थोडी एक अर्धा चम्मच ॲड करू शकता जेव्हा तुमची संपूर्ण रेसिपी होईल ना तेव्हा. आणि आता मी इथे फ्रेश चिकन जे आहे ते घेतलं आणि बोनलेस चिकन आहे. बटर चिकनला बोनलेस चिकन घेतलं ना तर जास्त टेंडर लागतं, छान लागतं. आणि त्यात मी आता दही आणि रेड चिली पावडर टाकली आहे आणि कस्तुरी मेथी टाकली. इथे ऑप्शनल आहे कस्तुरी मेथी, जर तुम्हाला टाकायची तर टाकू शकता, पण मला फ्लेवरसाठी मी टाकली आहे. आणि इथे टाकलं आहे थोडंसं लिंबू. तर तुम्ही बघू शकता की जे चिकन आहे ना ते पण इथे जपानमध्ये ना असं बोनलेस वगैरे असं व्यवस्थित फ्रेश छान भेटतं. आणि मग त्यामुळे ते इझी जातं पटापट येऊन कट करायला. आणि ते ऑलरेडीच खूप असं क्लीन असतं, त्यामुळे काही एक्स्ट्रा एफर्ट टाकावे लागत नाहीत. आणि इथे आता मी ना मॅरिनेट करायला ठेवणार एक अर्धा तास वगैरे. तोपर्यंत मी इकडे आपलं बटर चिकनची जी ग्रेव्ही आहे ना, मेन तर बटर चिकनमध्ये ग्रेव्ही असते आणि तेलाचा यूज बिलकुल केलेला नाही आहे मी आजच्या ह्या रेसिपीमध्ये. तुम्ही जितका बटरचा यूज कराल ना तितकीच रेसिपी जास्त छान लागणार. आणि बटरमुळे जास्त स्वीट पण नको व्हायला, त्यासाठी रेड चिली पावडर आहे ना ती 2 चमचे तर ॲड करावीच, नाहीतर मग फक्त गोड गोड लागतं आणि चिकन गोड लागलं की छान नाही लागत असं मला वाटतं. तर आता इथे बटरमध्ये मी कांदा टोमॅटो टाकून पूर्ण ते असं फ्राय करून घेणार एक 5 ते 10 मिनटं. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, मीठ टाकलेलं आहे मी आणि ते व्यवस्थित आता मी सगळं फ्राय करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथे माझ्या घरातलं ना सगळं काम आता आवरलं होतं. मुलगा पण स्कूलला गेलेला, त्यामुळे मला हाच टाईम असतो की मी दोन्ही वेळेचा स्वयंपाक करून घेते. त्यामुळे 2 वेळेला पुरेल असं चिकन अशा क्वांटिटीमध्ये मी करणार आहे. आणि आता मी इथे ॲड केलेलं आहे काजू. काजू तुम्ही ऑप्शनल आहेत, ॲड करायचं तर तुम्ही करू शकता. काही लोक करतात, काही लोकांना काजूपासून ॲलर्जी आहे, त्यामुळे मग तसं अकॉर्डिंग तुम्ही ॲड करू शकता. सगळं परतून घेतल्यावरती मी इथे पाणी थोडंसं ॲड केलं, एक अर्धा कपभर पाणी मी ॲड केलं आणि त्याच्यामध्ये ते सगळं मटेरियल आहे ना ते शिजून दिलं. त्यानंतर मी इथे अर्धा चम्मच साखर टाकली आणि त्यानंतर झाकून ठेवलं एक 5 मिनटं. तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी जे आहे ना ते मस्त सोक झालं आणि आपलं सगळं मटेरियल जे आहे ते पूर्ण शिजलं. आणि आता आपण ह्याची थोडं थंड करणार आणि त्यानंतर आपण ह्याची पेस्ट करून घेणार आहोत. आणि ती जी पेस्ट असणार ना ती फायनल पेस्ट असणार. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काही ॲडिशनल मसालेच टाकायचे नाही आहेत. आता त्यानंतर मी बटर एका पॅनमध्ये घेतलं आणि ते जे मॅरिनेटेड चिकन होतं ते देखील इथे फ्राय करून घेणार. आणि हे फ्राय करून ह्यासाठी घेणार की आपल्याला ग्रेव्ही जी आहे ती आता जास्त ओव्हरकुक करायची नाही, कारण जास्त पण ओव्हरकुक केली ना तर मग तो फ्लेवर येत नाही, त्यामुळे नाही. आणि इथे मी आता चाट मसाला स्प्रिंकल केलेला आहे, तुम्ही बघू शकता. फ्राय करायला जेव्हा मी चिकन ठेवलं ना पॅनमध्ये तेव्हा तो थोडासा एक
चटपटीतपणा यावा चिकनला म्हणून. आणि ह्याच्यामुळे ना जर तुम्ही चिकन आधीच छान असं थोडंसं शॅलो फ्राय करून घेतलं ना की तुम्हाला जास्त वेळ बटर चिकन शिजण्यासाठी वगैरे वेट करावं लागणार नाही. एक 5 ते 10 मिनटात पटकन एकदम क्विक होऊन जाणार. आणि हे सगळं प्रोसेस करायला ना मला एक हाफ ॲन आवर किंवा 45 मिनिट्स पकडा हे मला लागलेच. कारण सगळं मटेरियल घेणं, ते चिरणं कापणं वगैरे सगळंच. आणि तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट 80% कुक झालं आहे चिकन. सो आता आपल्याला जास्त वेळ नाही लागणार पुढच्या प्रोसेसला. आणि आता पुन्हा एकदा मी बटर घेतलं आणि त्यानंतर मी जो आपला परतलेला जो मसाला होता त्याची ग्रेव्ही केली. आणि ती ग्रेव्ही जी आहे ती आता इथे मी ॲड केली. त्यानंतर थोडीशी फ्रेश क्रीम ॲड केली. आणि आता हे छान एक 5 ते 10 मिनटं मी असं व्यवस्थित परतून घेतलं तव्यावरच, जे काही पॅन होतं त्याच्यावर. आणि त्यानंतर जे आपलं शॅलो फ्राय केलेलं चिकन आहे ते मी ॲड केलं. आणि त्यानंतर कोथिंबीर ॲड केली. आणि इथे आपलं चिकन जे आहे ते रेडी आहे. एकदम झटकीपट होती रेसिपी आणि एक्झॅक्ट डिट्टो हॉटेल स्टाईल टेस्ट होते ह्याची. तुम्ही एक्झॅक्ट जर सेम रेसिपी तुम्ही ट्राय केलीत आणि तुम्ही टेस्ट बघा, तुम्हाला एक्झॅक्ट टेस्ट भेटेलच. आणि आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली आणि आपला हा आजचा व्हिडिओ देखील. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया छानशा